नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तर आज मी तुम्हाला आपल्याकडे हे जे असे प्लॅस्टिकचे डबे असतात त्याचा कसा उपयोग करता येईल ते मी दाखवणार आहे. तर आपल्याकडे असे भरपूर प्रकारचे पार्सलचे डबे येतात आणि आपण ते फेकून न देता असेच साठवत असतो. ते भरपूर वेगवेगळ्या साईजचे डबे आपल्याकडे येत असतात. तर मी आज तुम्हाला एक टूल तयार करून दाखवणार आहे की जे आपल्याला किचनमध्ये दररोज उपयोगी पडणार आहे. तर एका डब्यापासून आपल्याला हे एक टूल तयार करून ठेवायचं आहे आणि त्याचा आपल्याला 2 गोष्टींसाठी खूप वेळा दररोज किचनमध्ये उपयोग करता येईल. तर हे पहा, हे असा एक मीडियम साईजचा डब्बा प्लॅस्टिकचा मी घेतलेला आहे. तर तुम्ही असा कुठल्याही साईजचा शक्यतो मीडियम साईजचाच डब्बा घ्या. तर हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते तसा हा डब्बा घेतला आहे आणि तुमच्याकडे जर घरामध्ये एखादी तार असेल तर ही माझ्याकडे तार आहे, तर ती मी गरम करते. थोडीशी जाड तार असल्यामुळं ती गॅसवर गरम करायला थोडासा वेळ लागतो आहे. तर हे पहा, ही अशी गरम झाली आहे. तर त्याने आपल्याला एक छिद्र पाडायचं आहे. तर हे आधी मी फक्त एक छिद्र पाडून घेतलं आहे आणि त्याचा काय उपयोग होईल ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवणारच आहे. तर हे पहा, अजून दुसरा एक उपयोग, त्यासाठी आपल्याला एक काटे चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने हे छिद्र पाडून घ्यायचे. काटे चमचा व्यवस्थित गरम करा, हाताला चटका बसू देऊ नका. ही कृती करताना जपून करा. आणि हे पहा, हे चमचा आता थोडासा गार झाला आहे, त्यामुळे मी परत गरम करते आणि परत गरम करून आपल्याला पुन्हा असेच भरपूर छिद्र पाडून घ्यायचे. तर हे पहा, हे असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत वेगवेगळे आणि भरपूर छिद्र पाडायचे. काटे चमच्याच्या मदतीने आपल्याला गरम केल्यामुळं हे छिद्र अगदी सहज पडतात. तुम्ही जर माझ्या व्हिडिओला अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, की जेणेकरून मी असे वेगवेगळे जे व्हिडिओ दाखवत असते ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील. तर हे पहा, आधी मी जे एक छिद्र पाडलेलं होतं, तर हे कढीपत्त्याचे काडी जी माझ्या बागेतून मी आणली आत्ता, तर त्याचे पाला काढायला आपल्याला सहज उपयोग करता येतो. आणि आणखी जे बाकीचे जे छिद्र पाडले त्याचा पण मी उपयोग पुढे दाखवणार आहे. आधी फक्त एक छिद्राचा काय उपयोग होतो ते मी तुम्हाला दाखवते. तर हे अगदी सहज आपल्याला हे कढीपत्त्याची पानं काढता येतात याच्या मदतीने. आणि हे तुम्ही तुमच्याकडे जर मोठा डबा असेल तर त्याचाही उपयोग करून घेऊ शकता. पुढे जर माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हालाही कळेल की याचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो. तर हे पहा, हे माझ्याकडे हा जो डबा आहे तर त्याला माझ्याकडून छिद्र थोडंसं मोठं झालं होतं. तर त्यामुळं ही जी मी कढीपत्त्याची काडी घातली तर ती अगदी सगळी पानासहित खाली आली. त्यामुळे छिद्र पाडताना थोडंसं जरा बारीक मीडियम साईजचं पाडायचं आहे. तर हे पहा, आता हे बाकीचे छिद्र आहे ते चाळणीसारखा उपयोग करायचा आपल्याला. आणि हे कढीपत्त्याची पानं आपण असे नळाखाली डायरेक्ट धुवू शकतो. त्याला जर माती काही घाण लागलेली असते तर आपण नळाखाली लगेच स्वच्छ करू शकतो आणि त्यामुळं पाणी लगेच निथळतं. कोथिंबीरसुद्धा आपण अशा पद्धतीने, पावसाळ्यात तर माती खूप लागलेली असते कोथिंबीरीला किंवा पालेभाज्यांना. पालेभाज्यांसाठी आपण असा मोठा प्लॅस्टिकचा डबासुद्धा उपयोग करू शकतो. तर हे पहा, हे अशा पद्धतीने आपण लगेचच सहज कढीपत्ता किंवा कोथिंबीर धुवू शकतो. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.